Praise the Lord. Hallelujah. We welcome all our online viewers across the world who are watching us on various platforms in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपला सर्व प्रेक्षक वर्ग जो आपल्या वेगवेगळ्या माध्यमातनं ही ऑनलाईन सभा पाहत आहे, तुम्हा सर्वांचं स्वागत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. Today is a Sunday worship service. आजची रविवारची उपासना आहे. Bible says, taste and see that the Lord is good. आणि बायबल आपल्याला सांगतं की चाखून पहा की परमेश्वर चांगला आहे. As we hear the word of God, we will know more about His goodness and His love. आणि जसं आपण परमेश्वराचं वचन आता ऐकणार आहोत, परमेश्वराचा चांगुलपणा अजून आपल्याला समजेल याप्रमाणे आपण त्याचं वचन ऐकूया. So to hear from God, let's put our hands together and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri with a mighty applause. तर देवाचं वचन ऐकण्यासाठी देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत मोठ्याने टाळ्या वाजवून आपण करूयात. Praise the Lord to all of you. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. A very warm welcome to all who have joined us this morning. आणि आज सकाळी जे सगळे आमचं ऐकायला एकत्र जमलेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत. God has a special word for you, देवाकडे तुमच्यासाठी खास वचन आहे and surely He will bless you through His word. आणि नक्कीच देव त्याच्या शब्दाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. Just see that you follow His word केवळ देवाच्या शब्दामागे चालायची जबाबदारी तुम्ही घ्या and apply His word in your life. आणि देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये तुम्ही वापरा. No good thing will He withhold from you who follow His word. म्हणजे जे कोणी लोक त्याच्या वचनामागे चालतात ना, त्यांच्यापासून कुठलीच चांगली गोष्ट तो राखून ठेवत नाही. Amen. देवाला Praise धन्यवाद. God. आमेन. Before I start with the word, आज देवाचं वचन किंवा संदेश सुरू करण्या अगोदर I would like to inform you मला तुम्हा सगळ्यांना एक सूचना द्यायची होती. that coming Sunday, येत्या रविवारी once again we are going to celebrate the breaking of bread. परत एकदा आपण प्रभू भोजन घेणार आहोत We are going to have Holy Communion. आणि पवित्र सहभागिता ज्याला प्रभू भोजन म्हणतात ते परत एकदा आपण घेणार आहोत येत्या रविवारी. So please don't forget, तर कृपया करून कोणीही विसरू नका. get everything prepared, सगळी तयारी करून ठेवाल and above all prepare your hearts. आणि सगळ्यात जास्त आपलं हृदय तयार करून ठेवाल. And we will have a wonderful, blessed Holy आणि Communion फार session. छान सुंदर पवित्र असा प्रभू भोजनाचा विधी आपण ऑनलाईन घेऊया. Amen. देवाला धन्यवाद. Praise God. Today's word is keeping good company. आजचं वचन आहे चांगली संगत ठेवणे. Keeping good company. चांगली संगत ठेवणे. And today we are going to speak on the first part, त्यातला आज पहिला भाग मी बोलणार आहे and coming week I am going to conclude with the second part. आणि येत्या आठवड्यामध्ये याचा दुसरा भाग मी बोलीन. We'll open our Bibles to Proverbs 13 verse 20. त्याच्यासाठी नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि त्यातलं 30व वचन आपण सगळ्यांनी काढा. नीतिसूत्र 13:20. Proverbs 13 verse 20. नीतिसूत्र 13:20. He that walks with wise men shall be wise, but a companion of fools shall be destroyed. नीतिसूत्र याचा 13वा अध्याय आणि 20व वचन म्हणतं, ज्ञानांची संगत धर म्हणजे तू ज्ञानी होशील, परंतु मूर्खाचा सोबती अरिष्ट पावेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible is letting us know बायबल या ठिकाणी आपल्याला असं सांगत आहे that who we spend most of our time has a huge determination on how we act. आपली जास्तीत जास्त वेळ आपण कोणाबरोबर घालवतो यावर ठरलेलं असतं की आपण काय कृती करत आहोत And what will the end be? आणि सरते शेवटी त्याची अखेर काय होणार आहे हे कुठल्या सोबतीमध्ये आपण बसतोय, कोणाच्या संगतीत आपण बसतो यावर ठरलेलं असतं. A casual talk or a casual get together is nothing to be afraid of. हा साधारण कॅज्युअल गप्पा आणि कॅज्युअली असं साधारण एकत्र जमणं कुणाही बरोबर ते ठीक आहे, It may not benefit you, it may not even hurt you कारण also. त्यातनं तुम्हाला काही लाभ पण होणार नाही तर त्यातनं तुमचं काही नुकसान पण होणार नाहीये. तर कधी कधी कॅज्युअली सगळ्यांनाच भेटणं त्याच ओके, But where you spend most of your time, पण जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुणाच्या कंपनीत घालवता that will determine your outcome. त्याच्यावर ठरेल की तुमची अखेर काय होणार आहे, तुमचा परिणाम काय होणार आहे, निकाल तुमच्या जीवनाचा काय लागणार आहे. Satan does not want people to qualify for the paradise. आणि सैतानाची इच्छा नाहीये की लोकांनी सुखलोकाच्या पात्रतेचं बनावं.
Satan doesn't want you to make heaven. सैतानाची इच्छा नाही की तुम्ही स्वर्गापर्यंत पोहोचावं. He knows that we are very close to heaven and we are going to just enter it anytime. कारण सैतानाला ठाऊक आहे की आपण स्वर्गाच्या फार जवळ आहोत आणि आपण कधीही स्वर्गात प्रवेश करणार आहोत हे सैतान जाणून आहे. And so he doesn't want you to spend quality time with those who will give you wisdom. आणि म्हणून सैतानाची अशीच इच्छा आहे की जी माणसं तुम्हाला ज्ञान वाटतात, ज्या माणसांच्या संगतीत बसून तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं, अशा लोकांच्या संगतीत तुम्ही बसूच नये. And so if we can only get us to closely associate with those people who are evil, आणि मग जी कोणी माणसं वाईट आहेत, जी कोणी माणसं दुष्ट आहेत, अशा दुष्ट माणसांच्या संगतीत बसायला जर सैतान आपल्याला उस्कवू शकला, or those who smoke and practice evil, किंवा ज्या माणसांना वाईट व्यसनं आहेत, उदाहरणार्थ सिगरेट पिणं म्हणा, किंवा ज्या लोकांना काही वाईट सवयी आहेत, or who is violent, जी माणसं हिंसात्मक म्हणजे बोलीभाषेत भांडखोर आहेत, or fornicator, जी माणसं जार कर्मी आहेत, or those who celebrate pagan holidays, किंवा जी माणसं इतर सुट्ट्या साजऱ्या करतात आपल्या देवाला न जुमानणाऱ्या, or those who tell lies and cheat, किंवा जी माणसं खोटं बोलतात, फसवतात, if we sit with them more times, then we will get into their acts also. अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण जास्त वेळ बसलो तर आपण त्यांच्यासारखेच बनणार आहोत ना. And if we don't realize it, आणि आपल्याला जर हे वेळेतच कळलं नाही and if we don't come out of that mud, आणि या सगळ्या दलदलीतनं आपण वेळेत जर बाहेर पडलो नाही we'll surely be destroyed. तर नक्कीच आपला नाश ठरलेला आहे आणि आपला नाश होणार. Because a companion of fools shall be destroyed. कारण मूर्खाच्या संगतीत बसणारा नाश पावणार. And so many of us die before our time आणि म्हणून आपल्यातले अनेक जण जे ठरलेल्या वेळे अगोदर मरतात ना, त्याच्या मागचं एक कारण हे आहे, because we enter the battle but die like King Saul. कारण आपण युद्धात प्रवेश करतो पण मरतो शौल राजासारखे. David went into the battle but never died. दावीद पण गेला ना युद्धामध्ये पण मेला नाही कधी. And there are some who are like Jonathan, काही माणसं योनाथानासारखी असतात who had no job to be in the battle ज्यांचं काही काम नाहीये युद्धामध्ये, because that was the battle which Saul fought, कारण की ते युद्ध शौल लढत होता but he also died पण मग तोही मेला. because he was associated with Saul, who was living in gross disobedience to God. कारण तो शौलाच्या संगतीत होता की जो शौल देवाच्या पूर्ण आज्ञा भंगात होता. मग अशांच्या संगतीत राहणारे त्यांच्याबरोबरच मरतात. Say, it happened with Jonathan. योनाथानाच्या जीवनात हे झालेलं आहे. Good person. चांगला माणूस होता तो, Yet, he could not associate himself with his father. तसं म्हटलं तर योनाथान एक चांगला मुलगा होता पण बापाची संगत सोडणं त्याला जमलं नाही. You need to keep association with the wise तर असं always. नाही, जे सुज्ञ आहेत, जे शहाणे आहेत, जे ज्ञानी आहेत, त्यांची संगत तुम्ही नेहमी ठेवा ना. And you will turn out wise like them. म्हणजे तुम्ही पण त्यांच्यासारखे सुज्ञ, शहाणे, ज्ञानी व्हाल. Like Elisha followed Elijah. जसं अलिशा एलियाच्या मागे चालला And he followed very closely. आणि फार जवळून, फार समीप असा तो एलियाच्या मागे चालला. He regarded Elijah as his father. आणि त्याने एलियाला आपला बापच मानलं. And what was the result? आणि त्याचा परिणाम काय झाला? The end result? त्याचा अखेरीचा निकाल काय लागला? He received a double portion of the spirit of Elijah. त्याचा अखेरीचा निकाल असा लागला की अलिशाला एलियाहून दुप्पट अभिषेकाचा वाटा मिळाला. Isn't it? है ना? While the other prophets stayed far away from Elijah. बाकीचे सगळे संदेश ते एलियापासून लांब 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 राहत होते. You know, Prophet Samuel had opened a school of prophets. तुम्हाला माहितीच असेल की शमूएल संदेष्टाने संदेष्टांची एक शाळा काढली होती And there were many prophets enrolled. आणि तिथे अनेक संदेष्टे एनरोल्ड होते. But they were not very close to Elijah like Elisha पण was. अलिशा जसं एलियाच्या जवळून चालत होता ना, तसं त्यांच्यापैकी एकही संदेष्टा एलियाच्या जवळून चालला नाही. And so sadly none of them got the anointing of Elijah. मग दुःखाची बाब, अलिशाला जो दुप्पट अभिषेक एलियाकडनं मिळाला तो ह्यांना नाही मिळाला. Why? का? They कारण didn't have close association with हे Elijah. कधी एलियाच्या जवळून चाललेच नाहीत. So we need to see, तर आपण हे बघायचं, why do many not walk with the wise? अनेक माणसं ना सुज्ञ आणि शाण्या माणसांबरोबर का चालत नाहीत हे आपण पाहायला पाहिजे. Because it takes humility to walk with the wise. कारण कसं असतं, जे सुज्ञ आहेत, जे शहाणे आहेत, त्यांच्याबरोबर चालायला बेटा नम्रता लागते. नम्र माणसंच अशांबरोबर चालू शकतात. Because all wise will not allow a company of fools. कारण सगळे शहाणे आणि ज्ञानी मूर्खांची संगत कबूल करणार नाहीत.
We want to keep company with the wise, but sometimes the wise will not accept us. आपल्याला शहाण्यांबरोबर आणि ज्ञानी लोकांबरोबर चालायला आवडेल, पण कधी कधी ते शहाणे आणि ज्ञानी आपल्याला स्वीकारणार नाहीत कदाचित. म्हणून नम्रता पाहिजे. So, कधी कधी ते शहाणे आणि ते ज्ञानी आपल्याला स्वीकारणार नाहीत. मग आपण काय करायचं? आपल्याला तर त्यांची संगत हवी आहे, मग आपण नम्र बनायचं आणि त्यांच्याबरोबर चालायचं. it's okay for the wise to walk with the wise. सुज्ञ माणसांनी सुज्ञ माणसांबरोबर चालणं ठीक आहे, It's easy. ते सोपं असतं, कारण हाही शहाणा आहे तोही शहाणा आहे, दोघं एकत्र चालतायत. So there is a mutual respect for one मग तिथे another. आपसात एक समजूत असते And it is आणि good. आदर असतो आपसात, आणि ते चांगलं आहे. But if we are looking out for a mentor, पण आपण जर आपल्यावरती कोणी वरिष्ठ शोधत असू की ज्यांच्याकडनं खरोखर आपल्याला काहीतरी प्राप्त करून हवं आहे, then we should not act like a mentor. तर मग आपण स्वतः वरिष्ठासारखं वागायचं नाही. We have to act like a disciple. मग तिथे आपण शिष्यासारखं वागायचं. जो गुरु हवा असेल तर शिष्य बनावं लागेल, And that requires humility. आणि शिष्य बनायला नम्रता लागते. हे लिहून ठेवा. So many people don't want to walk with the wise because of this problem. आणि अनेक लोकांना सुज्ञ व शहाण्या लोकांबरोबर चालायची इच्छा होत नाही याच कारणापायी, कारण हम झुकेंगे नाही मरेंगे भले. So it depends on the teachable spirit we have. तर आपल्यामध्ये किती प्रमाणात शिकून घ्यायचा आत्मा आहे त्यावर आपला सगळा पुढचा खेळ आहे. If you are meek, you will stick with them आपण नम्र असू तर त्यांच्याबरोबर राहू, because it requires the washing of the hands of Elijah for Elisha to have that anointing. कारण एलियाचे हात धुवावे लागतात. अलिशावरती तो दुप्पट अभिषेक यायला अलिशाने एलियाचे हात धुतलेले होते. तसं करावं लागतं बेटा. Eh? Elisha didn't wash Elijah's hand after he received the sevenfold double anointing. अलिशाने दुप्पट अभिषेक प्राप्त झाल्यानंतर एलियाचे हात धुतलेले नाही आहेत. अगोदर पासून तो एलियाचे हात धुत आला होता. That prepared him for the double anointing. आणि ही पूर्व तयारी होती त्याची की ज्यापायी त्याला दुप्पट अभिषेक मिळाला. दुप्पट अभिषेक असे मिळत नसतात. If you know that someone is anointed, तुम्हाला जर माहिती आहे नाही एखादा माणूस अभिषिक्त आहे, then follow him, तर त्यांच्या मागे चाला, stay with him, त्यांच्या बरोबर राहा. even if it means they may not really treat you in power like others. आणि जरी त्या लोकांनी तुम्हाला इतरांइतपत चांगलं वागवलं नाही तरीही त्यांच्या बरोबर राहा. Oh, but he is my mentor, but he never saluted me. नाही ते माझे वरिष्ठ आहेत पण त्यांनी कधीच मला सलाम दिला नाही. He may never do it. कदाचित तुझे वरिष्ठ कधीच तुला सलाम देणार नाहीत. But you need to know you are a learner. पण तुला कळलं पाहिजे ना, तू शिकून घ्यायला आलेला आहेस, तू शिष्य आहेस. And it requires a humble spirit. आणि त्याला नम्र आत्माच लागतो बेटा. तुम्ही काही म्हणा. And if you stay long with them, you will be like them for sure. आणि अशांच्या संगतीत जर तुम्ही खूप वेळ राहिलात तर त्यांच्यासारखेच तुम्ही सुज्ञ शहाणे आणि ज्ञानी होणार आहात. So isn't it better to become something than to suffer harm or have our life fall into pieces? मग आपलं जीवन नाश करून घेणं किंवा आपल्या जीवनाचे तुकडे तुकडे होणं याच्याऐवजी अशा लोकांच्या मागे नम्रतेनं चालणंच बरं आहे की नाही. If being humble prepares you for a glorious future, नम्र होऊन जर आपण वैभवशाली भवितव्याची तयारी करत आहोत आपल्याच, why not walk with the wise? मग का नम्रपणे सुज्ञ लोकांबरोबर चालू नये? एवढा कसला Because गर्व? if you are walking with the foolish, they will be destroyed, we too will be कारण destroyed. मूर्खांबरोबर आपण चालायला लागलो तर मूर्खांचा तर नाश होणारच आहे, त्यांच्याबरोबर आपलाही होईल, कारण आपण त्यांच्याबरोबर चालायला लागलोय. Many are already suffering because of the bad company. अनेक माणसांना ऑलरेडी त्रास होत आहेत. का? कारण की त्यांची संगत वाईट आहे. You see a person nicely walking on the road to success suddenly fall out. एखाद्या माणसाला तुम्ही पाहत असता की यशस्वी मार्गावरती तो असतो आणि अचानक आपण त्याला पडलेलं पाहतो. Check up with Tapasa. whom is he roaming? मग तपासायचं, हा कुणाबरोबर फिरतो, हा कुणाबरोबर राहतो, Who are his friends? कोण आहेत त्याचे मित्र. You tell me who are your friends, I will tell your future. मला तुम्ही तुमच्या मित्रांची नावं सांगा, मी इथून तुम्हाला तुमचं भविष्य सांगीन. I will give you prophecy. आणि तुम्हाला भविष्यवाणीच देतो. चला, प्रॉफेसी आवडते ना सगळ्यांना? मैं देता ना प्रॉफेसी. बोल तेरे दोस्त कोण आहे. I'm not only talking of sinners, मी फक्त पाप्यांविषयी बोलत नाही रे. I'm talking about anyone who has no plan for his life. पण असा कोणीही व्यक्ती की ज्याला ना स्वतःच्या जीवनासाठी काही योजनाच नाही. Anyone who is out of the purpose of God. असा कोणीतरी माणूस की जो देवाच्या संकल्पांच्या बाहेर चालतोय.
is actually a fool, isn't it? खरं म्हटलं तो मूर्खच आहे. So see that you don't hang around them. तर अशांच्या संगतीत तुम्ही राहू नका. But pastor, how will I know if one is wise or not? नाही पास्टर, पण मी कसं ओळखून घ्यायचं एखादा माणूस सुज्ञ आहे, शहाणा आहे की नाही आहे? If somebody can add a positive manner to your life, एखादा माणूस किंवा एखाद्या माणसाच्या संगतीत जर तुझ्या जीवनात सकारात्मकतेची वाढ होत असेल and because of your association with that person, you are really making great strides in your आणि त्या life, माणसाच्या संगतीत राहून तूही तुझ्या जीवनामध्ये जर फार यशस्वी होत असलेला, लांबचे पल्ले गाठणारा असा होत असशील, then तर मग they should be the ones you need to follow till the very end. त्यांच्याच मागे आयुष्यभर तुम्ही चालायला हवंय, हरकत नाहीये. But at every stage, पण प्रत्येक स्तराला you need to check up whether that person you are following as a mentor really walks with तुम्ही God. तपासायचं की ज्या माणसाच्या मागे तुम्ही त्याला वरिष्ठ असं म्हणून चालताय, तो देवाच्या योजनेमध्ये चालत आहे ना, Okay? हे Like- तपासायचं. In the beginning, Saul was in the perfect will of God, जसं सुरुवातीला शौल देवाच्या परिपूर्ण इच्छेत होता, so it was proper for Jonathan to follow म्हणून Saul, योनाथान his father. शौलाच्या मागे सुरुवातीला योनाथान त्याच्या बापाच्या किंवा शौलाच्या मागे चाललेला ठीक होता, कारण सुरुवातीला शौल पण देवाच्या इच्छेत चालत होता. But later on, मागाहून Saul backslid. शौल मागे घसरला, He was going off the track, म्हणजे त्याचा रूळच चुकला हो. but Jonathan still followed him. आणि योनाथान तरी त्याच्या मागे चालत राहिला. That is wrong. ते चुकीचं आहे. एखाद्याचा रूल जर चुकलेला असेल तर त्याच्या मागे आपण चालणं आता नकोय. Secondly, दुसरी बाब, if a person causes nothing but stress and pain, एखाद्या माणसाच्या संगतीमुळे आपल्याला दुसरं काही मिळत नाही तर टेन्शन येते, टेन्शन, then you need to leave that company. तर त्या माणसाची संगत आपण सोडून द्यायची. If meeting that person brings out only negative vibrations in you, त्या माणसाला भेटून जर तुझ्यात नुसत्या नकारात्मक लहरी जर निर्माण होत असतील you need to leave that company. तर ती संगत तुम्ही सोडली पाहिजे. Anything in between other than these two is a या दोनच्या Personal choice. व्यतिरिक्त जे काही अदलं मधलं असेल तर ते मग व्यक्तिगत निर्णय असेल. amen. आमेन. There is an in between choice also. एक अदला मधलाही निर्णय असतो जो आपापला प्रत्येकाचा असतो. Like, you know, this person is little bit in, but little bit out, but he is proper. जसं एखादा व्यक्ती थोडा आत आहे, थोडा बाहेर पण जातो कधी कधी, मग परत आत आहे, पण तो ठीक आहे. But then you need to pray about it if I have to go with that person or not. तर मग अशांच्या मागे तुम्ही चालायचं, अशांची संगत तुम्ही धरायची की नाही धरायची हे तुम्ही स्वतः प्रार्थनेला बसा आणि देवाकडनं काय उत्तर मिळतं ते घेऊन ठरवा. But one thing is true, पण एक गोष्ट खरी आहे, power, Some- company has power. संगतीत सामर्थ्य असतं बेटा. Whether it is right company or wrong company, it has power to put you down or pull you up. मग ती संगत चुकीची असो किंवा ती संगत योग्य असो, संगतीमध्ये एक तर तुझ्या उत्कर्षाची कुवत असते, Yes. नाहीतर तुझ्या पतनाची कुवत असते. Bible says in Proverbs 27 verse 19, नीतिसूत्र 27 त्यातल्या 19व्या वचनामध्ये बायबल म्हणतं, as in water face answers face, so the heart of man to man. नीतिसूत्र 27वा अध्याय त्यातलं 19व वचन, जसे पाणी मुखाला मुखाचे प्रतिबिंब दाखवते तसेच हृदय मनुष्याला मनुष्य दाखवते. Did you see that? लक्षात येते का? I read about a woman मी एका स्त्रीविषयी वाचलं who noticed that her friend was just making lots of money जिला कळलं की तिची मैत्रीण फार पैसा कमवत आहे and she was becoming rich. आणि ती धनवान होत चाललेली आहे हे हिला कळलं. She had no cycle, but she bought a two-wheeler and then she bought a house. म्हणजे अगदी सायकल सुद्धा नव्हती तिच्याकडे, पण मग आता तिने 2 व्हीलर घेतली, 2 चाकी गाडी आणि मग घर घेतलं. This woman was very poor. This woman who just suddenly became rich was poor once upon a आणि time. ही जी कोणी तिची मैत्रीण जी एकेकाळी गरीब ती आता चटकन धनवान झाली. But then all of a sudden she was very poor, but suddenly she came up in life. म्हणजे खूपच गरीब होती आणि चटकन खूपच श्रीमंत झाली. So one of the believer lady, मग एक बिलीवर कोणीतरी बाई होती, and she was this rich lady's friend. ती या श्रीमंत बाईची मैत्रीण होती. And so she one day casually asked, how did you become rich so fast? तर हिनं तिला एके दिवशी अकस्मात विचारलं की तू एवढी श्रीमंत इतक्या लगेच कशी ग झाली? Yeah, sometimes fast riches is not a proper riches. कधी कधी पटकन आणि चटकन आलेली धनसंपत्ती योग्य नसते. Sometimes. कधी कधी
maybe most of the times. आणि जास्तीत जास्त वेळेला चटकन आलेला पैसा अयोग्य रीतीनं चाललेला असतो. So this first woman, she didn't disclose how she became rich. तर हिनं काही सांगितलं नाही की ती कशी अशी पटकन श्रीमंत झाली. But then this second believer woman, she persisted like Delilah was after Samson. पण दलीला जशी शमशोनाच्या मागे लागलेली होती ना, नाही तू सांगच, नाही तू सांगच, तसं ही हिच्या मागे सारखी लागली, नाही तू सांगच मला, तू एवढी श्रीमंत लगेच झाली कशी. And so she revealed it. मग शेवटी तिने सांगितलं. She said, there is a prophet around. ती म्हणाली एक संदेष्टा आहे, He can make you rich तो तुला श्रीमंत करू शकतो, because he made me rich. कारण त्यांनीच मला श्रीमंत केलंय. And he reveals the secret. आणि तो गुप्त गोष्टी प्रगट करतो. But you have to do what he tells you to do. पण मग तो संदेष्टा जे करायला सांगतो ना ते आपण करायचं. And so this believer lady, she agreed. तर ही बिलीवर बाई तयार झाली And so both went to that prophet or Baba, whoever. आणि ती त्या दोघी मिळून मग त्या संदेष्टाकडे किंवा तो जो कोणी बाबा होता त्याच्याकडे गेल्या. And he looked at this believer lady and said, त्या बाबाने या बिलीवर बाईकडे पाहिलं आणि म्हणाला, take this pill and swallow it. ही गोळी घे आणि खा And take this thread आणि हा धागा घे and tie it on your child's wrist. आणि तुझ्या लेकराच्या मनगटाला बांध. Then come back and meet me in a month's time. आणि मग महिनाभराच्या अवधीमध्ये मला भेटायला परत ये. See how things will change. बघ कशा सगळ्या गोष्टी बदलतात. And so she didn't know what it was like, तर हिला काही माहित नाही की हे सगळं काय आहे, but she was very happy पण ती खुश होती खूप. because I will also have a two-wheeler, I will also have a car. कारण तिला असं की आता हिच्यासारखी मी पण श्रीमंत होणार, मलाही गाडी घोडा सगळं मिळणार. And so she went back home मग ही गेली घरी. and tied that thread on the child's wrist. तो धागा तिनं आपल्या लेकराच्या मनगटाला बांधला. But then what happened? मग काय झालं, In a week's time, 8 दिवसात the little child started throwing up. त्या लहान लेकराला उलट्या व्हायला लागल्या And the child started becoming very weak. आणि ते लेकरू अशक्त व्हायला लागलं. And he started crying, Mommy, help me, आणि please. Help me." लेकरू रडायला लागलं की मम्मा मम्मा मला मदत कर प्लीज. So immediately she called up a friend, मग लगेच तिनं आपल्या कोणा मैत्रिणीला बोलवलं and her friend said आणि मैत्रीण म्हणाली that that prophet or so-called that Baba who he told you that you have to just listen to what he says. ज्या कोणी बाबाने तुला सांगितलंय की तू त्याचं ऐकायचं, And you said that you are ready to do whatever he says. आणि तू पण म्हणाली की तू सगळं काही करायला तयार आहेस, तो बाबा जे काही सांगेल ते. Because I also did whatever he told me to कारण do. मी सुद्धा त्या बाबाने मला जे काही सांगितलं ते केलेलं आहे. And so this one said, what did you do? मग हिने विचारलं तू असं काय केलं. She said, I didn't disclose to you the first time you met me. तर ती म्हणाली की पहिल्यांदा तू भेटलीस ना मला, तेव्हा मी तुला काही बोलले नाही. There is a price to pay. पण एक किंमत मोजावी लागते बरं का. Yeah, after I tied the thread on my child's wrist, म्हणे मी माझ्या लेकराच्या मनगटावर धागा बांधल्यानंतर I have 3 children. मला 3 मुलं आहेत. The first child died. माझं पहिलं लेकरू वारलं म्हणते. But then, you need not worry because you really become rich. पण तरी आपण काही काळजी करायची नाही, कारण आपण खरोखर श्रीमंत होतो नंतर. This believer lady was shocked. त्या बिलीवर बाईला धक्काच बसला की हे काय. She said, I don't want this kind of money. ती म्हणली असल्या पद्धतीचा पैसा मला नको बाबा. Oh, this one said, then, that is the price you have to pay मग ही to म्हटली become नाही, rich. एवढी किंमत तर मोजावीच लागते पटकन श्रीमंत व्हायला. See, sometimes the devil will make you rich, but he will take away a precious thing from you. तर माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की कधी कधी सैतान तुम्हाला अशा पद्धतीनं चटकन श्रीमंत करून सोडेल, पण त्या बदलीत तुमचं काहीतरी घेऊन जाईल. And so she said, please take me back to that man. तर ती म्हटली त्या माणसाकडे मला परत घेऊन जा प्लीज. And upon meeting that so-called prophet, आणि मग तो जो कोण नामधारी संदेश टाका बाबा होता त्याला भेटल्यावर she said, I'm not going to do this again. ती म्हटली मी नाही बाबा हे सगळं परत करणार. I don't want money, I don't want riches. मला पैसे नको, मला धनसंपत्ती नको. He said, okay, it's your will, desire now. तो म्हटला ठीक आहे तुझी इच्छा, Go and remove that thread जा आणि तो धागा काढून टाक. and that power will go away. आणि मग ती जी काही शक्ती काम करत होती ती निघून जाईल. And she rushed home, broke that thread, ती गेली घरी पटकन, तिनं मुलाच्या त्या लेकराच्या मनगटावर बांधलेला धागा काढून फेकून दिला and the boy became well again. आणि तिचं लेकरू बरं झालं व्यवस्थित एकदम. The company you keep can make you or unmake you. म्हणजे जी संगत तुम्ही धरताना त्या संगतीत एक तर तुमचं जीवन बनेल नाही तर बिघडेल. So I'll give you 5 points in this first part, 5 मुद्दे पहिल्या भागात मी तुम्हाला देतो and then other 3 points in the second part of my message. आणि बाकीचे 3 मुद्दे माझ्या संदेशाच्या दुसऱ्या भागात म्हणजे पुढच्या आठवड्यात देईन. Take the first point. पहिला घ्या. Same interest association. त्याच पद्धतीच्या उत्सुकतेची संगत की मलाही हेच हवंय आणि त्यांनाही हेच हवंय,
अशी संगत, same interest association. त्याच पद्धतीच्या उत्सुकतेची संगत, की इंटरेस्ट सारखाच आहे, त्याला पण तेच हवंय, मलाही तेच हवं होतं, मग आमची संगत. Failure wants your company. अपयशाला तुमची संगत पाहिजे, But why would you go into the company of failures? पण अपयशाच्या संगतीत तुम्ही का जाताय? Many of the fools are waiting for you to join them. अनेक मूर्ख वाट बघून आहेत की तुम्ही जाऊन त्यांची संगत धरावी, And they put up and show that they are very wise. आणि ते असा देखावा पण करतात की जणू ते फार शहाणे आहेत. Don't ever think I am strong enough to hold myself. कधी असा विचार करू नका की मी स्वतःला धरायला फार खंबीर आहे. Don't think so. I know my limits. Even if I walk with evil company, nothing will happen. कधी असं समजू नका की मी वाईट लोकांच्या संगतीत चालले तरी सुद्धा मला माहितीये ना स्वतःला कॅरी कसं करायचं, मला नाही काय होत. असं नाही होत. There is a touch and go association. कसं असतं, स्पर्श आणि सोडणं अशी एक संगत असते, धरणं सोडणं एक संगत असते. And if you are well able to do it, आणि good. तुम्हाला जर ते नीट करता आलं तर ठीक आहे, ज्याला आपण धरणं सोडणं असं म्हणतो. Because sometimes, what your hobby is, maybe I have the same hobby and then we flow together. कारण कधी कधी असंही होऊ शकतं ना की तुमचा जो छंद आहे तोच माझाही छंद आहे, आणि म्हणून मग आपली एकमेकांची संगत होऊन जाते. Like if you are a good artist and I am also an artist, then we can flow म्हणजे together. तुम्ही जर चांगले कलाकार आहात आणि मी पण चांगला कलाकार आहे तर आपल्या दोघांचं जमतं. But that doesn't mean you may be a good character or that person may be a good पण character. याचा अर्थ असा लागत नाही ना की त्या समोरच्या माणसाचा स्वभाव गुणधर्म चांगलाच असणार आहे कारण की तो आर्टिस्ट आहे, असं काही सांगत नाही. Talent brought us together, कलागुणांनी आणि प्रतिभेनं आपल्याला एकत्र आणलं, पण स्वभाव गुणधर्म प्रत्येकाचे वेगळे असतात, but characters are different, isn't it? चारित्र्य प्रत्येकाचं वेगळं असतं. And there is also a high and by association. आणि एक धरणं सोडणं, ज्याला मी आत्ताच म्हटले की हाय आणि मग बाय, अशी पण एक संगत असते. And it's okay, you just say hi and bye, that's okay. आणि हाय बायची संगत जर आपण कोणाशी धरली तर ती ठीक आहे, कारण की ती तेवढ्याच लिमिटची असते. I mean, if you cannot even say hi and bye, then you have to leave the earth. कारण की हाय बाय सुद्धा जर आपल्याला कोणाला म्हणता येत नसेल तर मग शेवटी आपल्याला पृथ्वी सोडावी लागेल, कारण की पृथ्वी तळावर माणसं राहतात. But association is getting yoked with them. पण संगत म्हणजे अगदी त्यांच्या जोखडात चालणं, Say, एकच जोखड आपलं बनणं. that one yoke, that is dangerous एक जोखड धोकादायक होतं, because it is tied. कारण की ते बांधले जातात. मग बैलाची जोडी कशी जोखडाला झुमतात तसं होतं मग. And enjoying their evil is bad. आणि त्यांच्या त्या दुष्टाईची मजा घेणं वाईट आहे. Say, in the beginning, you may not enjoy their evil, but because you have the same hobbies, you may float together and you start enjoying their evil also आणि after some सुरुवातीला time. त्यांची दुष्टाई कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण तुमचे दोघांचे छंद म्हणजे हॉबीज सारख्या असल्यामुळे तुम्ही एकत्र आहात आणि सुरुवातीला त्यांची ती दुष्टाई तुम्हाला आवडली नाही. Yes, it does happen. असं होतं. You gel together म्हणजे सुरुवातीला तुम्ही एकत्र आलात because of the same kind of interest, because of the same kind of profession. कारण की तुमचा पेशा सारखा होता, तुमच्या कला सारख्या होत्या, तुमचे छंद सारखे होते, म्हणून तुम्ही असोसिएट झालात. Like in the company, you have to sit with another associate to work जसं together. कंपनीमध्ये ऑफिसमध्ये कामं करताना आपल्याला अशा सगळ्यांच्या संगतीत बसावं लागतं, And it is okay. आणि ते ठीक आहे. Though it is very dangerous, but then you have to work if you want to eat. जरी ते धोकादायक ठरू शकतं पण तरी सुद्धा आपल्याला ते करावं लागतं, कारण की जर खायचं असेल तर काम केलं पाहिजे. If one is in the gymming, एखादा समजा जिम करतोय you will also like to flow with him because you also want to build up your body. तर तुम्ही पण जिमिंग करत असता, एक्सरसाइज करत असता, तुम्हाला पण तुमचं शरीर चांगलं करणं आवडतं, And तर then- मग तुमचे इंटरेस्ट सेम असल्यामुळे कदाचित तुम्ही एकत्र व्हाल. And you gel very well with them. You say, oh, you are going for gym, this Dapodi gym, I will also join you because I also want मग to तुम्ही go. म्हणाल अच्छा जिमला चालला का, हा मग मला पण यायचं कारण मलाही जिमिंग आवडतं. But see, he may not be of the same kind of character in other areas of his पण life. मग त्याच्या आयुष्याचे जे दुसरे भाग आहेत त्या भागांमध्ये कदाचित तो इतका चांगला स्वभावाने नसेल. Maybe he's taking drugs, what you know. कदाचित तो जिमिंग करतोय पण ड्रग्जही खात असेल, तर तुला काय माहित आहे. Just because you have the same likes doesn't mean you need to get yoked with them. दोघांचे छंद सारखेच आहेत म्हणून त्यांच्या जोखडाखाली येणं काही गरजेचं नाही ना. Stick to your interests. तर तुमचा जो काही इंटरेस्ट आहे, तुम्हाला जे काही हवंय, रस आहे, त्याला तुम्ही धरून राहा. Stick with them because of the interest. आणि
त्या इंटरेस्ट पायी त्याला राहा, त्याच्याबरोबर राहा. But then after you finished your program, go your own way. पण मग तुमचा कार्यक्रम संपला, जिमिंग झाली की मग तू तुझ्या मार्गी, तो त्याच्या मार्गी, तितपत ठीक आहे. Because if you know he is he's got a good personality, he's very much into gymming like you, कारण तुम्हाला जर कळलं की त्याचं व्यक्तिमत्व चांगलं, पर्सनॅलिटी त्याची चांगली आणि तो पण जिमिंग करतो तुमच्यासारखंच and he can be a good trainer, आणि तो चांगला ट्रेनर पण होऊ शकतो, good. ठीक आहे. But then after your gymming, don't go with him and have food with him. पण मग सकाळी 8 ते 9 जिमिंग झाल्यानंतर सुद्धा त्याच्याच बरोबर राहायचं आणि त्याच्याच बरोबर जेवायचं वगैरे नको. If you know that there are certain areas that you don't match, जर समजा तुला कळलेलं असेल की त्याच्या जीवनाचे आहेत काही भाग की जे तुझ्या जीवनाशी अजिबात जुळत नाही, Say. तर ती सकाळची 1 तास संगत Yeah. पास झाली, त्याच्या Correct. पुढे 23 तास संगत नको. you need to know when to cut off. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की कुणाच्याही संगतीमध्ये कट ऑफ किती कुठे ठेवायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. You need to know when you have to carry on. आणि तुम्हाला ही कळलं पाहिजे की एखाद्याची संगत आपण हमेशा जरी ठेवली तरी चालेल हेही समजायला हवंय आणि एखाद्याची कितपत ठेवली पाहिजे हेही समजायला हवं. And how much to sit with whom. कोणाबरोबर किती बसायचं, किती वेळ बसायचं हे आपल्याला कळलं पाहिजे बेटा. At times we sit with some who are great time gossipers. कधी कधी आपण अशा काही लोकांच्या संगतीत बसतो की जे खूप चांभार चौकशा करणारे असतात, टीका करणारे, निंदा करणारे असतात. And finally you end up sharing everything about yourself and your family. आणि मग सरतेशेवटी तुम्ही त्यांना स्वतःविषयी, स्वतःच्या परिवाराविषयी सगळं सांगून मोकळे होता, कारण ते आहेतच चांभार चौकशी. And then your home story becomes public story. आणि मग तुमच्या घरची कहाणी होते लोकसमुदायाची कहाणी. Are you understanding people? कळतंय का मी काय म्हणतो? And then finally it is on public domain. आणि मग सरतेशेवटी सगळं लोकसमुदायावरती तुझं जीवन अवलंबून होतं. मग So same interest does land us with some people, but it can also be dangerous. तर आपले छंद सारखे असल्यामुळे आपण काही लोकांच्या संगतीत येऊ शकतो, पण त्यांचे बाकीचे स्वभाव गुणधर्म जर चांगले नसतील तर तिथे धोकाही असू शकतो. Because they may not be the ones with whom to share your heart. कारण की ते असे नसतील कदाचित की ज्यांना तुम्ही तुमचं हृदय अगदी उघडून काही शेअर करून सांगू Say. शकाल. But it does happen when you are gymming together, you automatically tend to speak something. परंतु असं होतं ना की आपण जिमिंग करताना, एक्सरसाइज करताना एक स्वभाव आहे की आपण एकमेकांशी बोलायला लागतो, Isn't it? है ना? Like women getting together, जसं काही बायका एकत्र जमल्या, same profession, तोच पेशा आहे, same सारखेच काम आहे, talent. सारखेच कलागुण आहेत, it draws together. सेम टू सेम आहे, तर मग त्या बायका एकत्र जमतात. Feathers, birds of the same feather flock together. आणि ज्यांचे पंख सारखे त्यांची घरटी एक. But पण don't reveal your heart तुमचं हृदय सगळं उघडं करून सांगू नका, unless you really know that person. जोपर्यंत तुम्हाला तो व्यक्ती अगदी खरोखर चांगल्या रीतीनं माहीत नाही पडत तोपर्यंत त्याला हृदय उघडून सांगू नका. But this happens because we see the same kind of interest and we get carried away and open our पण heart. काय होतं, आपण त्याच पद्धतीचा छंद, मला हा छंद आहे, त्यांनाही पण हा छंद आहे, हे आपण बघतो आणि मग आपण वाहवत जायला लागतो आणि सगळंच त्यांना सांगायला लागतो. Haven't you seen तुम्ही बघितलं असेलच that your association is different from the association you had when you were young? तुम्ही लहान असताना जी तुमची संगत होती ती संगत आणि आत्ताची संगत वेगळी आहे, Isn't it? है ना? Many of our old time friends आपले are no अनेक- more friends with us. आपले अनेक जुने मित्र आता आपले मित्र नाहीत. Why? का नाहीत? Many reasons. त्याच्या मागे अनेक कारणं असू शकतात. Maybe you have matured, कदाचित तुम्ही समंजस आणि प्रौढ झालात, or maybe they have matured and they किंवा left ते you. समंजस आणि ते प्रौढ झाले म्हणून त्यांनी तुला सोडलं की इसके साथ रहने नको, असं होऊ शकतं. But let us assume that you have matured, so you have पण left मी them. असा तर्क लावीन की तुम्ही समंजस झालात, तुम्ही प्रौढ झालात आणि म्हणून तुम्ही म्हणालात की त्याची संगत मला नकोय. Or when you were a new believer, किंवा नवीन नवीन जेव्हा तुम्ही बिलीवर झालेले असता you had many friends, त्याला तुमचे अनेक मित्र असतात and some of them or most of them were not fit. आणि त्यांच्यातले अनेक जण तुमच्या दोस्तीसाठी फिट सुद्धा नसतात. But you are so new in the Lord, you are so happy, you are flowing with everyone. पण तुम्ही प्रभूमध्ये इतके नवीन नवीन होता, इतके आनंदी होता की तुम्ही सगळ्यांबरोबर व्हायला लागलात. But later on, मागाहून मात्र you are very selective. तुम्ही जरा निवड करायला लागता की आपण कुणाशी मैत्री खरोखर करावी आणि करू नये. When you are new believer, you had 100 very close people. आपण नवीन नवीन बिलीवर असताना 100 अगदी जवळचे आपले मित्र होते. But after you matured, मग आपण प्रभूमध्ये समंजस झालो, प्रौढ after 5 झालो, years, 7 years, प्रभूत आपल्याला 5-7-10 वर्ष झाली you have just selected few, की 10 आपले असे people. निवडक मित्र असतात, मग 2-5-10 बस.
Because you know now, का आता तुम्हाला कळलेलं असतं I should not flow with those people who are weak in the flesh. जी माणसं देहात अशक्त आहेत त्यांची मैत्री मला नकोच. I don't want to flow with those people, outsiders who are in darkness. आणि बाहेरच्या लोकांबरोबर सुद्धा मला व्हायला नको की जे अंधारात आहेत. Because once upon a time you were in darkness. का एकेकाळी तुम्ही पण अंधारात होता. And so you hung around with people of darkness. मग आता तुम्ही अंधारात असलेल्या लोकांबरोबर समजा राहताय. Say, darkness flows very beautifully. मग अंधार छान वाहतो ना. But once you came to the light, पण आता तुम्ही अंधार सोडलाय, तुम्ही प्रकाशात आलाय. you have understood things in the Bible perspective. बायबलच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला गोष्टी जरा कळायला लागल्या आहेत. And so your association also has changed. मग तुमची संगत पण बदलते. It should change. बदलायला पाहिजे. It should change. बदलायला पाहिजे. It should change according to the development of your soul. तुझ्या जीवाचं जे काही विकसन झालंय तद्नुरूप बिलीवर जगतात तुझी संगत असावी. Because all are not growing in the same way. कारण सगळेच प्रभूकडे आल्यानंतर त्याच रीतीनं आणि त्याच वेगानं वाढत नाहीत. And if you are growing really beautifully आणि आपण जर खरोखर फार चांगल्या रीतीनं वाढतोय, and rising up also, आपण प्रभूमध्ये चांगल्या रीतीनं वाढतोय आणि वर येतोय, then you need to change that तर kind मग of आपल्याला association. खूपच काही अगदी निवडक संगतच धरावी लागते. Amen. आमेन. Second point. दुसरा मुद्दा, You may have friends who would want you to move forward. तुमचे असे मित्र असतील कदाचित की ज्यांची इच्छा आहे तुम्ही पुढे जावं. Yes, you may have friends who would want you to move forward. तुमचे काही मित्र मैत्रिणी असे असतील की ज्यांची इच्छा आहे की तुम्ही पुढे जावं, तुमची प्रगती व्हावी. But you know, our ego hurts. पण आपला अहमपणा सारखाच मध्ये येतो ना हो. Oh, he is too proud. He wants me to move fast in तो life. फार गर्विष्ठ आहे, त्याची इच्छा आहे की मी जीवनात फार लवकर लवकर पुढे गेलं पाहिजे. But it is a good thing he is pushing you to move forward पण in life. जीवनात तू लवकर लवकर पुढे जाणं आणि त्यासाठी त्याने तुला ढकलणं चांगलंच आहे ना. Because he is seeing that you are lacking behind. कारण तो बघतोय की तू मागे राहिली, Eh? म्हणून तो म्हणतोय पुढे ये, पुढे ये, पुढे. You know, sometimes you are emotionally bound with some people and so you don't want to move forward. कधी कधी भावुक रीतीनं काही लोकांशी आपण इतके बांधले जातो की आपल्याला पुढे जायची इच्छाच राहत नाही. Yes. Oh, how can I move with that mature fellow? Because I am bound with this fellow नाही, emotionally. त्या समंजस आणि प्रौढ माणसाबरोबर मी कसं पुढे जायचं, कारण भावुक रीतीनं मी इथं याच्याशी बांधलेली आहे. But maybe that person is not emotionally bound with you. कदाचित तो तुझ्याशी भावुक रीतीनं बांधलेला नसेल, You are emotionally bound with that तू भावुक person. रीतीनं त्याच्याशी बांधली गेली असशील And it will turn to your ruin, not his. आणि तुझा नाश होईल त्यात, त्याचा नाही. Don't be emotionally bound with a person who is always going behind. जो व्यक्ती नेहमी मागे मागे घसरत असतो त्याच्याशी तुम्ही भावुक बंधनं बांधू नका. Because those emotions will be the very thing that will not allow you to move forward. कारण त्याच भावना तुम्हाला आडव्या येतील आणि पुढे जाऊ देणार नाहीत. Oh, I cannot break that soul tie, नाही, मला pastor. नाही ते जीवाचं बंधन तोडता येत. आम्ही इमोशनली फार स्ट्रॉंग असे आमचं बॉन्ड आहे. But that fellow is going behind. अरे पण तो मागे चाललाय. No, one day he will move forward. नाही, एके दिवशी येईल ना पुढे. Forget about him, but you are also with the yoke of him and you are also going behind. त्याचं सोड, त्याच्याशी बांधली जाऊन तू सुद्धा मागे मागे घसरायला लागली ना ग. But see, once those emotions are touched, nobody wants कारण anybody to touch that area. परंतु भावनांचा स्पर्श आणि खेळ सुरू झाला ना की मग तिथे हे असं सगळं व्हायला लागतं. Jonathan could not break that soul tie with his father Saul. योनाथानाला नाही जमलं. त्याचा बाप शौल याच्याशी त्याचं जे काही बंधन किंवा जी काही संगत होती ती त्याला सोडायला नाही जमली. Saul was moving on the fast lane of destruction. शौल नाशाच्या वेगवान अशा लेनवर होता. See, Jonathan was attached to David. योनाथानाची संगत दाविदाबरोबर होती, माहितीये ना. See, but पण the other association with his father was more stronger. बापाबरोबर त्याचं जे बंधन होतं ते अजून जास्त प्रभावशाली आणि प्रबळ ठरलं. He could have told his father, I cannot go there because I don't feel it right. योनाथान आपल्या वडिलांना म्हणू I don't want to go to शकला war. की मला नाही युद्धाला जायचं कारण मला नाही बरोबर वाटत. See, but he didn't. पण नाही, त्याने तसं काही केलं नाही आणि तो गेला. Soul ties. जीवाचं बंधन. Third point. तिसरा मुद्दा, You may have friends who would want you to stay where they are. आणि तुमचे असे काही मित्र असतील की ज्यांची इच्छा आहे ते जिथे आहेत तिथंच तुम्ही राहावं. You may not know तुमचे it. असे काही मित्र असतील की ज्यांची इच्छा आहे ते जिथे आहेत तिथेच तुम्ही राहावं. कदाचित हे तुम्हाला माहिती नसेल. But you see, maybe the reason is they are jealous of your potential. पण कदाचित ते तुझे मित्र
तुझ्यामध्ये जी कुवत आणि क्षमता आहे त्याविषयीनं ईर्षावान असतील, जळत असतील तुझ्यावर, They may drag you without you knowing it. आणि ते तुला फरफटत खेचून नेतील तुला न कळत, They may try attractive ways to keep you with them. आणि आकर्षक अशा मार्गांनी तुला त्यांच्याबरोबर ठेवायचा प्रयत्न सुद्धा कदाचित ते करतील, And your destiny will be hampered. आणि मग तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा जी आहे त्यात गोंधळ सुरू होईल. Anybody telling you you don't need to move so fast, जो कोणी तुम्हाला असं सांगेल In की life. नाही नाही आयुष्यामध्ये तुम्ही काही एवढं पुढे जायची गरज नाही, you don't need to go to church so many तुम्ही times, काही चर्चला एवढं जायची गरज नाही, you don't need to be so holy, आणि तुम्ही काही एवढं पवित्र जीवन जगायची गरज नाही, you don't need to read the Bible so तुम्ही much. बायबल वाचायची सुद्धा काही गरज नाही. They have seen your potential and they are jealous about you. त्यांनी तुझी कुवत पाहिली म्हणून ते ऑलरेडी तुझ्यावर जळायला लागलेत. The devil has worked in their minds. सैतानाने त्यांच्या मनात काम केलंय. Amen. आमेन. Like, Delilah, जसं दलीला, she wanted Samson to stay back तिची इच्छा होती की शमशोन मागेच राहावा and not move in his destiny. आणि शमशोनाने त्याच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत पुढे जाऊच नाही. Samson had a great destiny, शमशोनाची आयुष्याची दिशा फार सुंदर होती, but Delilah wanted him to stay back. पण दलीलाची इच्छा एकच की नाही, शमशोनाने जाऊ नये, त्याची प्रगती होऊ नये, Be careful. तर तुम्ही जपून राहा, थोडा सांभाळो. Don't sit with destiny destroyers. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचा नाश करणाऱ्यांच्या संगतीत बसू नका. God may have given you great potential, आणि देवाने कदाचित तुमच्यात फार मोठी कुवत घातली असेल, but it cannot be released through you till you get released from some soul that wants to keep you back. पण जोवर तुम्ही अशा काही जीवाच्या बंधनातनं मोकळे होत नाहीत तोवर मग तुम्हाला पुढेही जाता येणार नाहीये. You may have some friends कदाचित असतील तुमचे असे काही who मित्र cannot help you climb and you want to climb. जे तुम्हाला वर चढायला मदत करणार नाहीयेत, करत नाहीयेत, आणि मग तुम्हाला मदत मिळत नाही वर चढायला, You want to climb but they are not ready आणि तुम्हाला वर चढायची इच्छा आहे पण ते तयार नाहीत ना, because they want you to crawl कारण त्यांची इच्छा आहे तुम्ही असं रांगतच राहावं. and you say yes I will also आणि तुम्ही crawl पण म्हणता हो मी रांगतच राहणार आहे, मी Because he is my रांगतच best राहणार friend. आहे, कारण तो माझा जिगरी दोस्त आहे, मी रांगतच राहणार आहे. but why does he want you to crawl? अरे पण तुझ्या जिगरी दोस्ताची अशी का रे इच्छा आहे की तू रांगतच राहावं आणि तू कधी मोठं होऊच नाहीस, Because he has crawled all his life. कारण तो आयुष्यभर रांगत राहिलाय ना. वो जिंदगी भर छोटा पापा बन के रह गया, उसकी इच्छा है तू भी छोटा पापा बन के ही रहे. And since you cannot break those emotional ties, आणि त्या भाऊ बंधनांना आपल्याला तोडता येत नाही म्हणून you also crawl like an informed man आपण सुद्धा मग एखादा व्यंग असलेल्या माणसासारखे रांगतच राहतो. while you have good legs. आणि आपले पाय तर चांगले आहेत, आपण धावू शकतो ऍक्च्युली. Some eagles remain a chick all their lives काही गरुड नेहमी पिल्लच राहतात, because कारण they only move with chicken ते पिल्लांबरोबरच राहतात ना, म्हणून पिल्लच राहतात, and they, मोठीच होत नाहीत. and they never learn to fly. आणि मग त्यांना उडणं शिकताच येत नाही. जे मी आत्ताच म्हटले की छोटा पापा की साथ रह के आपण छोटा पापा बन गया. While they are made to fly like eagles. त्यांना गरुडासारखं उडायला बोलवलेलं आहे. You are an eaglet, you are not a chicken. तुम्ही गरुड आहात, तुम्ही काय अशी कोंबडीची पिल्ल आहे का छोटी छोटी? No, but chicken also have wings, नाही, मग कोंबडीच्या पिल्लांनाही पंख असतात. but they don't soar high. आम्ही कुठे नाही म्हणतो, असतात ना पंख, पण ते एवढी मोठी झेप घेत नाही तो जेवढे गरुड घेतात. आणि Chicken- तुम्ही गरुड आहात. Chicken's destiny is different, eagle's destiny is तर different. कोंबड्यांची दिशा वेगळी असते, गरुडांच्या दिशा वेगळ्या असतात. Never move away from your destiny. तर तुझी जी ठरलेली आयुष्याची दिशा आहे ना, त्याच्यापासून भकू नको बाबा. Even if it means leaving your bosom friends. आणि त्याच्यासाठी जिगरी दोस्त जरी सोडायला लागला तरी सोडा. If they are there not to boost you but to stall you, ते जिगरी दोस्त जर तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीयेत आणि तुमची वाढ कुठेतरी खुंटवतायत, disassociate with yourself with तर them. त्यांची संगत सोडून टाका. Because you will have friends also कारण की तुमचे काही मित्र सुद्धा असतील, who will choke your vision. असेही मित्र कदाचित तुमचे असू शकतील की जे तुमच्या दृष्टांताला तुंबवतायत, They will choke your dream तुमचं स्वप्न तुंबवतायत, and they will make you to dream their dreams. आणि तुम्हाला त्यांची स्वप्न ते बघायला लावतील की आम्ही जी स्वप्न पाहतो तीच तू बघ. That is folly. ते पतन आहे. God has given you a dream. देवाने तुला तुझं स्वप्न दिलंय, Follow that dream. त्या स्वप्नामागे तुला. Fourth point. चौथा मुद्दा, Some are long-term friends. काही लांब काळचे मित्र असतात. Yes, there are those with whom you can flow for many, many years. असतात असे काही लोक की ज्यांच्याबरोबर आपण अनेक अनेक वर्ष राहू शकतो. I have elders and friends in our church with whom I am friendly. आपल्या चर्चमध्ये काही एल्डर्स आणि माझे मित्र आहेत की ज्यांच्याशी माझी मैत्री आहे. We are flowing together for more than 30 आणि years. 31 वर्ष आम्ही एकत्र चालतोय, एकत्र आमची मैत्री आहे. I know them inside out. आतून बाहेरून मी त्यांना ओळखतो.
And so we will be together तर आम्ही एकत्र असणार on our journey on this earth या भूतलावर आमच्या या प्रवासात. till we complete this journey. आम्ही हा प्रवास संपेपर्यंत आम्ही एकत्र असणार. Why are you with them, Pastor? तुम्ही का त्यांच्या संगतीत राहता पास्टर? From a pastor, if I had become a laundryman, then you can understand I shouldn't be with them. त्यांच्या संगतीत राहून मी पास्टरचा जो धोबी झालो असतो तर मग तुम्ही म्हणावं की ठीक आहे ही संगत तुम्ही सोडा पास्टर. But now you have every reason that I should continue with such friendship because I'm elevating, not demoting. पण माझं तर माझी तर प्रगती होत आहे, माझा उत्कर्ष होत आहे, माझी काय अधोगती होत नाहीये आणि म्हणून त्यांची संगत मी धरणं आहे, सोडायची गरज नाहीये. Some of my elders, they may not be doing great ministry, माझे काही एल्डर्स जे आहेत ना चर्च मधले कदाचित ते सेवा आणि मिनिस्ट्री मोठी मोठी करत नसतील but they are very steady, पण एकदम स्टडी आहेत very stable in their walk with God. आणि त्यांचं प्रभू बरोबरचं जे चालणं आणि प्रवास आहे ना तो सातत्याचा आहे And that's why I love their company. आणि म्हणून त्यांची संगत मला आवडते. Others are short-term friends. बाकी काही शॉर्ट टर्म असतात, थोड्या वेळचे मित्र असतात, They were there for a short time, थोड्या वेळेसाठी होते. and either you have matured or they have matured. एक तर तुम्ही समंजस झालात किंवा ते समंजस झाले, असं काहीतरी एक झालं म्हणून ती संगत तुटली. But you have to move on in life. पण तुम्ही आयुष्यात पुढे तर गेलं पाहिजे ना. Don't remain in your past. तुमच्या त्या भूतकाळात राहू नका ना हो. Oh, that friend left me. अरे तो मित्र मला सोडून गेला. Maybe he was not your friend in the first place. कदाचित itself. तो तुझा मित्रच नसेल टू बिगिन विथ. Or sometimes God gives short-term destiny workers with you. किंवा कधी कधी देव या जीवन यात्रेमध्ये आपल्याला थोड्या काळचे मित्र सुद्धा देतो And when you are benefited and their work was over, आणि God moved तुम्हाला you त्यांच्या on. आणि तुम्हाला त्यांच्याकडनं लाभ झाला आणि त्यांचं काम संपलं की देव तुम्हाला पुढे घेऊन जातो. If someone has not matured anywhere, समजा एखादा कुठल्याच क्षेत्रात समंजस झाला नाही don't stay with them. तर त्यांच्याबरोबर तुम्ही राहू नका ना. I'm not saying burn all bridges. म्हणजे असं नाही म्हणत आहे की मागचे सगळेच पूल जाळून फेकून द्या. You can talk with them, बोला तुम्ही जरूर, but then पण you have nothing much to talk. फारसं बोलण्यासारखं नसतंच ना अशा लोकांबरोबर. मग शेवटी तेच हाय उसके बाद बाय. And you're not sinning if you don't hang around with them आणि अशांच्या संगतीत तुम्ही राहिला नाही तर तुम्ही पाप करताय असं काही नाही बरं का. because you have a great purpose कारण की in तुमचे life. संकल्प जीवनात मोठे असतात And it's okay. आणि ठीक आहे. काहींची संगत अशा पद्धतीनं सुटली, दॅट्स फाईन. And moreover, I have seen most people have moved on आणि मी पाहिलंय जास्तीत जास्त की बरेच लोक पुढे गेलेत, and they have moved into new circles, नवीन सर्कलमध्ये नवीन वर्तुळांमध्ये गेलेत. maybe because of their interests, or maybe because of the profession, or maybe because of their work. कदाचित त्यांचा पेशा, त्यांचं काम, त्यांचे छंद त्यापायी. And so it is okay because God allowed them to move on in life आणि ठीक आहे, from you. देवाने त्यांना तुमच्यापासनं वेगळं करून आयुष्यात पुढे जाऊ दिलं, ठीक आहे. If they move out of your life, don't run after them and say, I want you to move with me again. तुमच्या आयुष्यातनं ते वेगळे झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या मागे धावत बसू नका की नाही नाही परत या, नाही नाही परत या, मला तुमच्या बरोबरच राहायचंय, परत या. You are spoiling your destiny. अशा रीतीनं करत गेलात तर तुम्ही तुमची ठरलेली दिशा नासधूस करताय. As a child of God, देवाचं लेकरू या नात्यानं you will have short-term friends also. काही थोड्या काळचे पण मित्र असतील बेटा आपले. Yes, असं काही ponder नाही over की- the good memories you had with them. आणि त्यांच्याबरोबर ज्या चांगल्या आठवणी आपल्या झाल्या त्यांचं मनन करा Let them move on. आणि त्यांना जर जायचंय तर पुढे जाऊ दे. त्यांना Move वेगळं on होऊ in दे. life, not forward in life. Move on in life. आणि आयुष्यात त्यांना सोडून द्या, म्हणजे त्यांना जर जायचंय जाऊ दे. Yes. Maybe their likes have been changed. कदाचित आता त्यांचे छंद, त्यांची आवड सगळं बदललं असेल. Sometimes कधी कधी you have matured so much तुम्ही फार समंजस होता, that they feel threatened to be with you, मग त्यांना भीती वाटायला लागते आपल्या बरोबर आपल्या संगतीत राहायला, or they feel jealous about you. किंवा त्यांना ईर्ष्या वाटायला लागते, ते जळायला लागतात. They think, let me go back to the chicken. मग त्यांना असं वाटतं की नाही नाही मला नकोच, आता मी कोंबडीच बनतो परत, कोंबडीचं पिल्लूच बरं आहे मी, I will stay with the chicken. किंवा मी कोंबड्यांमध्येच राहीन. This fellow has become an eagle. हा गरुड झाला, नको मला. And now what happens is, मग काय होतं, you became an eagle, but you don't leave that chicken. तुम्ही गरुड झालात पण तुम्ही कोंबडी सोडायला तयार नाही. I want you to be with me. नाही नाही तू माझ्या बरोबरच आ. If he is with you, then you become a chicken. तो तुझ्या बरोबर राहिला तर तू पण कोंबडी होणार. Are you getting me, people? कळतंय का? तर ते सगळं समजून घेतलं पाहिजे आपण. So thank God that you didn't have to see them off. तर देवाचे आभार माना की तुम्हाला त्यांना टाटा म्हणावं लागलं नाही, But they saw you off. पण त्यांनीच तुम्हाला टाटा केलं. त्यांनी कसं मला सोडलं? अरे देवाने केलंय.
Accept it and move on. स्वीकारा, देवाने केलंय आणि तुम्ही पुढे जा. Say, don't feel bad. त्यात वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. No matter what reason they have left. कारण काही पण असो की ज्या पायी ते सोडून गेलेत. But if you know that you are going down, that's why he left, then there is a thing to be concerned about पण yourself. तुम्ही खाली खाली घसरत होता आणि म्हणून ते तुम्हाला सोडून गेले, तर मग तू टेन्शन घेतलं पाहिजे की मी अशी खाली खाली घसरत का होते पण. No, you need to say why that fellow left. Maybe I am going down. आणि तो मला मग का सोडून गेला, मीच कुठेतरी खाली घसरत होते म्हणून सोडून गेला असेल, तेव्हा विचार करायचा तो. But if you are rising up higher पण तुम्ही जर वर येत आहे and still that fellow leaves you, आणि तरी तो तुम्हाला सोडून गेला आहे, praise God. तर देवाला धन्यवाद. Finally, शेवटी all said and done, सरते शेवटी सगळं केलं गेलं झालं. salvation and the journey and the destination is very, very important for a child of God. तारण, जीवन यात्रा Yes. आणि जीवनात ठरलेली दिशा Yes. देवाच्या मुलांना फार महत्वाचं असतं. त्यांचं तारण, त्यांची जीवन यात्रा आणि त्या जीवनात ठरलेल्या त्यांच्या पक्क्या दिशा. Say, salvation, त्यांचं तारण, journey, जीवन यात्रा reaching heaven, that is आणि important. स्वर्गात पोहोचणं हे महत्वाचं आहे. Keep these three things in या mind. 3 गोष्टी मनात ठेवा That nobody touches your salvation, की कोणी तुमच्या तारणाला हात लावता कामा nobody नये, disturbs your salvation. कोणी तुमच्या तारणाला डिस्टर्ब करता कामा नये. Second, दुसरं, on the journey, त्या जीवन यात्रेत nobody takes you back कोणी तुम्हाला मागे घेऊन जाता कामा नये or takes you a detour route, का तुमचा रूळ घसरवता कामा नये, but that you keep walking towards your destination. की तू तुझ्या त्या ठरलेल्या दिशेकडे चालत राहावस. If the journey is proper आणि प्रवास जर योग्य असेल and the friends who are with you are not taking you away from the journey, आणि तुझे मित्र तुला त्या ठरलेल्या प्रवासातनं जर भकवत नसतील, let them go with you, you also go with them. तर ठीक आहे, ती मैत्री ओके आहे, राहू देत. तुम्ही पण त्यांच्याबरोबर, ते तुमच्याबरोबर राहा. Finally, we have to make heaven. सरते शेवटी आपण स्वर्गात गेलं पाहिजे. That's why don't be in the wrong company. म्हणून चुकीच्या संगतीत राहू नका. If you know it's a wrong company, तुम्हाला जर कळलंय की ही संगतच चुकीची आहे, move out. तर तुम्ही त्या संगतीतनं बाहेर पडा. Amen. आमेन. If you are a Hussein Bolt or Usain Bolt, the runner, तुम्ही जर तो धावपटू असाल, the fastest runner, अगदी गतिवान धावपटू आहे हा, then you train yourself for running. तर तुम्ही स्वतःला त्या रनिंगसाठी प्रशिक्षण देताय. You train yourself for running. तुम्ही स्वतःला त्या धावण्यासाठी प्रशिक्षण देताय. Don't train yourself to be a cook. स्वतःला मग स्वयंपाकी होण्याचं प्रशिक्षण देऊ नका. That means म्हणजे hanging around athletes and not chefs. म्हणजे काय की तुम्ही जर त्या रनर बरोबर राहणं आहे, त्या स्वयंपाकांबरोबर नाही. Are you getting me? कळतंय का? If you are a good runner, stay with athletes. सांगायचा प्रयत्न माझा असा आहे की तुम्ही जर चांगले धावपटू असाल, तर ज्यांनी शर्यती चांगल्या धावलेल्या आहेत अशांच्या संगतीत राहा. आचार्यांच्या संगतीत राहून काय मिळणार आहे? You will only be eating nicely and you will not even run. मग आचार्यांच्या संगतीत राहून तुम्ही नुसते खात खात राहाल आणि पळायला होणार आहे का? See, that is the worldly way of saying it. म्हणजे अगदी जगिक रीतीनं उदाहरण दिलं मी आहे. So if you are heading to heaven, train for heaven. तर स्वर्गात जात आहात ना, तर स्वर्गाचं प्रशिक्षण घ्या ना रे. And not for those who are training for hell. आणि जे नरकात जायचं प्रशिक्षण घेतायत त्यांची संगत सोडा मग. Isn't it? हे की नाही? आहे का तथ्य? मी बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का? So the bottom line is this, that's the truth. तर बॉटम लाईन हेच आहे काय की हेच सत्य आहे. Any friend that does not increase you will eventually decrease you. जो कुठला तुझा मित्र तुझी वाढ करत नाही, जो कुठला तुझा मित्र तुझ्या वाढीला कारणीभूत होत नाही, तो तुझी अधोगतीच करणार आहे. Any friend that you have that does not increase you will eventually decrease you. कुठलाही तुझा मित्र तुझ्या वाढीचं कारण जर बनत नसेल, तो तुझे लेके डुबने ही वाला है. That's why you now need to insulate yourself from negative people. म्हणून नकारात्मक लोकांपासून जेवढं होईल तेवढं लांब राहा. Amen. आमेन. Fifth point. 5वा मुद्दा. I was tied with wrong company before I came to the Lord. प्रभूकडे येण्या अगोदर मी चुकीच्या संगतीत बांधलेला होतो. Now there are those who are in the wrong company. आता काही लोक चुकीच्या संगतीत असतात. That is, they got married to unbeliever म्हणजे spouses समजा अविश्वासू मुलीशी त्यांचं लग्न झालंय, because that time they didn't value it much, कारण त्यांनी त्यावेळेला या गोष्टींना फारशी किंमत दिली नाही, लग्न केली. or because that time the priority was love first and then God's किंवा commandments. त्यावेळेला त्यांच्यासाठी प्रेम
पहिलं प्राधान्य होतं आणि देवाच्या आज्ञानंतर येत होत्या, Isn't it? हे की नाही? असं काहीतरी. When we are in the world, we don't see the commandment of God. Love first. जगामध्ये आपण असताना प्रेमच पहिलं पाहतो ना, देवाच्या आज्ञांना एवढं मान आपण देत नाही की नाही प्रेम झालं, Or then their parents force them into it. किंवा त्यांचे आई वडील त्यांना बळजबरीनं त्यात घालतात, Or because they were unbelievers first and then one of them becomes a believer. किंवा ते दोघेही अविश्वासू होते, त्यांचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्यांच्यापैकी एक विश्वासू झाला, असं येऊ शकतं. So, now what to do? तर I'm tied up. झालं, आता काय करायचं? बांधले तर गेलो एकमेकांशी. So there are genuine reasons for tying up with wrong ties. तर असल कारणं पण असतात अशी काही चुकीच्या बंधनांमध्ये बांधली जायची. When we were in the world, आपण जगात असताना God had no place. आपल्या जीवनात देवाला काही जागाच नव्हती ना. Maybe the boy liked the girl's long hair आणि मुलाला मुलीचे लांब केस आवडले असतील कदाचित, and infectious smile. आणि तिचं हास्य आवडलं असेल की किती छान हसते ना, And maybe the girl liked your broad shoulders. आणि or मुलीला whatever. तुमचं असे शोल्डर्स आवडले असतील की काय उंच पुरा मस्त दिसतो, And a sense of humor. आणि विनोदी किती सेन्स आहे त्याच्यामध्ये विनोद करायचा, तो आवडला असेल मुलीला. And so we see that as the main criteria and then we get married. तर जगामध्ये आपण याच गोष्टींना प्राधान्य देऊन एकमेकांशी लग्न करतो. And so as unbelievers, तर अविश्वासू या नात्यानं you never had a clue what your future will be. आपल्याला काही क्लू नाही ना की आपलं भवितव्य आता लग्न केल्यानंतर काय असणार आहे. But then it just happened पण मग असं झालं that one of you became a believer. की लग्नानंतर तुमच्यातला एक कोणीतरी बिलीवर झाला Other remained unbeliever. आणि दुसरा अनबिलीवरच आहे. Now what will you do? मग आता काय करणार आहात तुम्ही? You are the light, he is the darkness. तुम्ही प्रकाश, तो अंधार झाला. So clashes always. मग संघर्ष होणारच, वादिवाद होणारच आहेत. Now you cannot push, force or shove आता काही करता नाही येणार आहे, बळजबरी म्हणा का आरडा ओरडी वगैरे आता काही करता नाही येणार, because कारण the Bible verses are against it. बायबलची वचनं त्याच्या विरुद्ध आहेत. आता आपण बळजबरी आणि आरडान ओरडान वगैरे काही करू नाही शकत. You can speak to them तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, because some people ask me, Pastor, now what should I do? कारण काही लोक मग अशा ह्याच्यात असताना येऊन मला विचारतात की पास्टर मी आता काय करू? When I was an unbeliever, I got married to an unbeliever. अविश्वासू होतो आम्ही, आणि मग त्यावेळेला आमचं लग्न झालं, आम्ही दोघे अविश्वासू होतो, पण आता मी प्रभूत आलो आणि ती नाही. What should I do? काय करू मी Should I पास्टर? shake my wife, बायकोला अशी गदा गदा हलवू, pull her hair, केस झिंजा उपटू, force her to become a आणि believer? बळजबरीने तिला बिलीवर करू का पास्टर मी? You don't do all those things. असं काही करू नको, ऐसा होता तो फिर क्या ही बात है. You can speak to them. त्यांच्याशी बोला. Many times you have to not preach but speak to them. उपदेश करायची गरज नाही, त्यांच्याशी बोला. Sometimes, our spouses will not hear our preaching, but our speaking they will hear. कधी कधी आपले जीवन साथीदार आपलं प्रीचिंग ऐकणार नाहीत, पण आपण सभ्यतेनं बोललो तर ऐकतील. Sometimes we try to open our Bibles and like a pastor we preach to them. कधी कधी मात्र आपल्या जीवन साथीदारांशी आपण असं बायबल उघडून प्रीचर सारखे प्रीचिंग करायला जातो. But what to do, pastor? पास्टर काय करायचं? You can live your faith quietly तुम्ही तुमचा विश्वास शांतपणे जगून दाखवा and let them see the change in you. आणि त्यांना बघू देत तुझ्या जीवनात आलेले बदल. What you were before अगोदर तू as काय an होता? unbeliever and what you are as a believer. अविश्वासू असताना तू कसा होता आणि आता बिलीवर झाल्यावर तू कसा आहे, हे तुझ्या जीवनातले बदल तू त्यांना दाखव आणि त्यांना ते बघू देत. And that's one way that they may turn to the truth. आणि ही एक रीत आहे ज्या रीतीनं ते सत्याकडे येऊ शकतात. But just blasting Christian songs, पण नुसतं आपलं जोरजोरामध्ये प्रभूची गाणी the home, घरात लावायची, as soon as this person enters the house, is not the right म्हणजे way. तुमचे जीवन साथीदार जे अविश्वासू आहेत ते घरात आल्यानंतर मुद्दामून प्रभूची गाणी आपण जोरजोरात लावायची, हा काही उपाय नाही. ऐकू येतं का त्यांना बघा जोरात लाव असून. See, people know the tricks. लोकांना ट्रिक्स माहिती असतात की यांचे नसते उद्योग सुरू झाले बरं का. Or just keeping the Bible open to John 3:17 and mark it. योहान 3:17 वरती बायबल उघडे ठेवायचं असं अंडर मार्करनी मार्क करून, That those who don't believe will be condemned. की जे विश्वास ठेवणार नाही ते स्ट्रेट नरकात. I mean, that's not the answer. ही काही उत्तरं नाहीत रे राजा, Because the damage is already done. कारण हानी ऑलरेडी झाली आहे आणि असं करून तू डॅमेज अजून वाढवतोयस. Just pray. प्रार्थना कर, Just pray. फक्त प्रार्थना करा आणि जगून दाखवा.
Decide to pray all your life if need be, आयुष्यभर प्रार्थना करायचा निर्णय घ्या. गरज पडली तर आयुष्यभर मी प्रार्थना करीन म्हणा that your spouse may change and come to the की Lord. माझा जीवन साथीदार बदलावा आणि प्रभूकडे यावा. Because you cannot break that kind of association. हा, अशा पद्धतीची संगत आपण तोडू नाही शकत. हा विवाह आहे, God values every marriage कारण on की this देव earth. प्रत्येक विवाहाला किंमत देतो या भूतलावरच्या. And in the meantime, आणि मधल्या काळात show Christ, ख्रिस्त दाखवा live आपल्याला. Christ, ख्रिस्त जगून दाखवा, show love, प्रेम दाखवा, have mercy, दया करा, go the second mile, दुसरं मैल चालून दाखवा, have patience, धीर ठेवून दाखवा and be faithful. आणि विश्वासू राहा. म्हणजे कळेल की ख्रिश्चन असे असतात, And things will change. मग गोष्टी बदलतील. How do I know which people to keep in my life and which one to remove from my नाही, life? पण मला कसं कळायचं की माझ्या जीवनात मी कुठल्या लोकांना ठेवायचं आणि कुणाला काढायचं आहे? Firstly, as a believer, पहिलं तर बिलीवर या नात्यानं God can bring divine connections. देव एक तर दैवी नाती तुला लावून देऊ शकतो. Say, God will bring unexpected people in your life. अनपेक्षित लोकांना देव तुझ्या जीवनात आणू शकतो. Secondly, 2, you need to base it on how they make you feel. तुला ते कसं फील करवतायत याच्यावर तू ठरवायचं की कुणाच्या संगतीत बसून तुला कसं वाटतं. How you feel when they are around you. ते तुझ्या अवतीभोवती असताना तुला कसं वाटतं यावर तू ठरवायची यांची संगत लॉंग टर्म आहे का शॉर्ट टर्म आहे. Say, did you learn something from them? त्यांच्याकडनं तुम्ही काही शिकताय का? Did you become strong in the Lord? आणि प्रभूमध्ये तुम्ही खंबीर झाला का? त्यांच्याकडनं तुम्ही काहीतरी प्रभूतलं चांगलं शिकलाय का? Or meeting them, suddenly you collapse and become fearful. की त्यांना भेटून तुम्ही तर कोसळूनच पडलात, अगदी घाबरट झालात. Like some say, you went to that house, you always come discouraged home. जसं काही लोक म्हणतात ना, अरे ह्यांच्या घरी जाऊन तू नेहमी नाराज होऊनच येतो रे. Something is wrong. म्हणजे त्या घरात गडबड आहे. Don't go to that house. त्या घरात जाऊ नको. Do they encourage you? ते तुला प्रोत्साहन देतात का? Is their presence bringing peace and joy in त्यांचा your life? सहवास तुझ्या जीवनात आनंद शांती आणतो का, की असलेली पण जाते? If they don't respect you जर ते तुझा आदर करत नसतील or always putting you आणि down, तुला नेहमी खाली पाडत असतील, it's best to stay far away from them. अति उत्तम असल्या लोकांपासून 4 पावलं लांबच राहा बाबा. You can just text to them. त्यांना टेक्स्ट करा, म्हणजे व्हर्च्युअल मीटिंग चालेल, रिअल मीटिंग नको. And most of the things are in the hands of God. आणि जास्तीत जास्त गोष्टी देवाच्याच हातात असतात. Say, Lord, म्हणायचं प्रभू bring right association with me. योग्य संगत मला दे, योग्य लोक माझ्या जीवनात आण. And so God will plan आणि मग देव योजना करेल who and when to make you meet someone, कोण कधी तुला भेटायला हवंय हे प्लॅनिंग मग देव करेल. and who will stay and who will not. आणि कोण राहणार कोण जाणार तेही देवच It's ठरवेल. all the plan of God. सगळी देवाची योजना आहे. And the same principle cannot be applied to your own family. आणि तेच तत्व तुमच्या परिवाराशी तुम्ही लागू नाही पाडू शकत. Amen. Because family is a different thing. कारण परिवार म्हटलं तर वेगळी बाब असते बेटा, फॅमिली म्हटलं तर वेगळी बाब. Just because somebody doesn't believe in Jesus or not encouraging you, cannot say, brother, you leave this house. फॅमिलीमध्ये Sister, you leave the house. कोणीतरी तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीये, प्रभू येशूवरती विश्वास ठेवत नाहीये, म्हणून फॅमिलीमध्ये त्या आपल्या भावाला किंवा बहिणीला म्हणणं की तू घर सोडून निघून जा, हे बरोबर नाही. Because you are always discouraging me. No, कारण family is तुम्ही- a different atmosphere. फॅमिली सेटअप वेगळा असतो, फॅमिलीतलं वातावरण वेगळं असतं. फॅमिलीमध्ये मी बिलीवर आहे पण बाकीचे नाहीयेत आणि ते मला प्रोत्साहन देत नाहीयेत, म्हणून Yes. मी त्यांना म्हणणं की गेट आउट इज नॉट राईट. See, they are all blood relations. आणि ते रक्ताचं नातं आहे. But yet, if they seem to be toxic ones, पण तरी जर ते जरा नशादायकच जर असतील you still cannot remove them from your life. तरी तुम्ही त्यांना आपल्या जीवनातनं काढून लावू शकत नाही, कारण ते रक्ताचं नातं आहे. Yet you can pray for them. पण प्रार्थना करू शकता तुम्ही त्यांच्यासाठी की दे बाप्पा यांना बदल. And don't walk in their footsteps. आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून तुम्ही चालू नका. Allow God to work in their देवाला lives. परवानगी द्या त्यांच्या जीवनात काम करायची. The simple math is this. साधं गणित हे आहे. If somebody is a blessing to you spiritually एखादा व्यक्ती तुझ्यासाठी जर आत्मिक रीतीनं आशीर्वाद आहे and make you to grow as a person regardless of their relationship to you, आणि एखादा व्यक्ती जर तुम्हाला एक व्यक्ती या नात्यानं विकसित करत आहे, वाढायची परवानगी देत आहे, त्यांचं तुमच्याशी नातं कुठलंही असो मग त्या बाबतीत म्हणायला गेलं तर keep them. अशांना ठेवा. But if there are those who are backbiters, पण असे जर काही असतील की जे निंदक आहेत, आपल्याच पाठीला घाव घालतात, better stay away from them. त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं आहे. Amen. आमेन. It's not useful to, नको, म्हणजे अशांची संगत काही फारशी फायदेदायक नाही. because there is a tendency of you picking up ungodly traits from that person. कारण मग वृत्ती आपली पण अशी बनू शकते की त्यांच्या संगतीत राहून आपण पण अभक्तिमान व्हायला लागलो. But pastor, what about unbelievers? नाही पास्टर, मग अविश्वासू लोकांचं काय? Should I disassociate myself with all unbelievers? सगळ्याच अविश्वासू लोकांबरोबरचं नातं तोडायचं का पास्टर? No. असं काही नाही. Know your limits.
मर्यादा स्वतःची जाणून घ्यायची की कोणाशी कितपत, मग तेवढंच ठेवायचं. Jesus said in John 17:15, योहान 17:15 येशू म्हणाले, I pray that you should not take them out of the world, but Father, you should keep them from the evil. योहानाचा 17वा अध्याय 15 वचन, तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे Say. अशी मी विनंती करतो. So God will remove that evil. तर Don't worry. देव ते अरिष्ट काढून टाकेल, म्हणजे ते तुम्ही टेन्शन घेऊ नका. And so Paul speaks of another kind of association which is more dangerous. पॉल अजून एका पद्धतीच्या संगतीविषयी बोलतो की जी अजूनच धोकादायक आहे. In 1 Corinthians 5:9-11, 1 Corinthians 5:9-11, he said, in my other letter, I told you not to have anything to do with immoral people, but I wasn't talking about the people of this world entirely, because then you would have to leave this world to get away from everyone who is immoral or greedy or one who cheats or worships idols. I was talking about your own people who call themselves believers, but who are immoral, greedy, who get drunk or cheat, or you don't even have to eat with them. 1 Corinthians 5:9-11, तुम्ही जारकरप्यांची संगत धरू नये असे मी तुम्हास आपल्या पत्रात लिहिले होते. तथापि या जगाच्या जारकर्म्यांची किंवा लोभिष्टांची किंवा हरण करणाऱ्यांची किंवा मूर्तीपूजकांची संगत अगदीच धरू नये असे नाही, कारण असे असल्यास तुम्हाला जगातून निघूनच जावे लागेल. Yes. परंतु आता मी तुम्हास लिहितो की भाऊ म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी किंवा लोभी किंवा मूर्तीपूजक किंवा निंदक किंवा मद्यपी किंवा हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये आणि त्यांच्याबरोबर खाऊही नये. So we are in the world, but we are not of the world. तर आपण या जगात आहोत पण आपण या जगाचे नाही. So don't adapt their lifestyle तर जगिक लोकांची जीवनशैली तुम्ही आत्मसात करू नका or their way of thinking. किंवा जगिक लोकांची विचारधारा तुम्ही आत्मसात करू नका. See, because they have a temporary goal. कारण त्यांचे तात्पुरते ध्येय आहेत सगळे. You have eternal goal. तुमचा अनंत काळचा गोल आणि ध्येय आहे हो. Like if you are going to south समजा तुम्ही दक्षिणेकडे चाललाय and another friend goes to Mumbai, आणि दुसरा मुंबईला चाललाय, and the destination is different. हे दिशाच चुकीच्या आहेत ना. Can't you आणि walk together like that? त्या मुक्कामच चुकीचे आहेत, त्यांचे ठिकाणच चुकीची आहेत, दोघांची वेगवेगळी आहेत. असे दोघे एकत्र चालू मद्रासला जाणारा आणि मुंबईला जाणारा एकत्र चालू शकतो का? Cannot. नाही ना. From the house you can go to the railway station together, हा, घरापासून रेल्वे स्टेशन पर्यंत तुम्ही एकत्र जाऊ शकता, ते ठीक आहे. but then you stand on this side of the platform, that fellow stands the other side of the पण मग platform. प्लॅटफॉर्मवर तुम्ही इकडे आणि तो तिकडे असं होणार आहे, कारण प्लॅटफॉर्म वेगळे असणार आहेत. That train will go this side, this train will go this side. नाही, मद्रासची ट्रेन तिकडे जाणार आहे, इकडची इकडे जाणार आहे. You cannot say, no, I will stand on his side of the मग station. त्यावेळेला असा हट्ट धरून चालणार नाही की नाही नाही मी त्याच प्लॅटफॉर्मवरती उभा राहणार आहे आणि तिथूनच मला माझी ट्रेन मिळणार आहे. No, it won't. असं नाही. मग तू तर काल्पनिक जगातच आहेस रे. And so our destinations are different. तर आपले मुक्काम, आपला पत्ता वेगवेगळा आहे. Their goal is temporary, our goal is eternal. त्यांचं ध्येय तात्पुरतं आहे, आपलं ध्येय कायमचं आहे. So we need to be careful about becoming like unbelievers. तर अविश्वासू लोकांसारखं आपण होऊ नये, या बाबतीत जरा सांभाळून राहा. That means we need to walk with the wise, and so shall we be wise. म्हणजे काय? म्हणजे हेच की आपण शहाण्या लोकांबरोबर चालायचं म्हणजे आपण शहाणे बनू. So does he only speak of the worldly wise? मग तो फक्त जगिक शहाण्या लोकांविषयी बोलतोय का? Is he not speaking about the spiritually wise? तो प्रभूतल्या शहाण्या लोकांविषयी बोलत नाहीये का? He's speaking about the spiritual wise. आध्यात्मिक आणि प्रभूतल्या शहाण्या लोकांविषयी बोलत आहे. More so, he's not speaking about the worldly wise. जगातल्या शहाण्या लोकांविषयी बोलत नाहीये. What this saying means is हे जे म्हणणं आहे याचा अर्थ असा आहे that your friends are a reflection of who you are. की तुझे मित्र तू काय आहेस याचं प्रतिबिंब आहे. Or you are a reflection with the company you keep. किंवा ज्या संगतीत तू राहतो त्यांचं प्रतिबिंब तू आहेस. And that's why always cross check. म्हणून ना नेहमी जरा फेर तपासणी करत जा. You may have likes which are common, कदाचित तुमचे छंद लाईक्स सारखे असतील and it is good to float together to learn from the other, and you learn from him and he learns from you. आणि एकमेकांपासून शिकणं ठीक आहे, चांगलं आहे. But पण only to that limit. किंतु परंतु तेवढंच ठेवा. If you hang around fellows who don't have jobs all their lives, ज्या लोकांना नोकऱ्याच नाहीत अशा बेरोजगार लोकांबरोबर तुम्ही आयुष्यभर राहिलात and if you are enjoying their company, that means you also don't like to work. आणि त्यांची संगत तुम्हाला आवडायला लागली तर मग असं म्हणावं लागेल की तुम्हाला पण कामं करायला, नोकरी करायला आवडत नाहीये. Because you know you will not be accepted with the company of those who have good jobs. कारण की ज्यांना चांगल्या नोकऱ्या आहेत
ते लोक मग तुम्हाला स्वीकारणार नाहीयेत. So, on purpose, you have to stay with those who have got good jobs. It's an example I'm giving. तर मुद्दामून मी म्हणतो काय की तुम्ही ज्यांना नोकऱ्या वगैरे आहेत अशा लोकांच्या संगतीत तुम्ही मुद्दामून राहायचं. Sometimes they will be hard on you. आणि कधी कधी ते तुमच्याशी कडक वागतील. What, you're not working? अरे काय तू काम नाही करत, काय नाही, नोकरी नाही, काय नाही, धंदा नाही. Yes, I'm trying to get a आणि job. प्रयत्न चाललाय हो, But let me stay with you. पण मला तुमच्या बरोबर राहू दे. And when you see something in them, good in them, you shall also be आणि blessed. त्यांच्यातलं काहीतरी चांगलं बघून तुम्ही पण आशीर्वादित व्हाल ना. See? Show interest that you want to be like them. उत्सुकता दाखवा ना, तुम्ही पण थोडा इंटरेस्ट दाखवा की मला तुमच्यासारखं बनायचंय. Elisha showed interest that he wanted to become like Elijah. He wanted his spirit. अलिशाने दाखवला ना इंटरेस्ट की एलिया सर मला तुमच्यासारखं बनायचंय सर. Then Elijah will tolerate Elisha. मग एलिया सहन करून घेईल अलिशाचा मूर्खपणा सुद्धा कधी कधी जर त्याच्याकडनं झाला तर. But if Elisha wants Elijah to be like him, then he will throw him out. पण मग अलिशाने जर अशी इच्छा केली की एलिया माझ्यासारखे झाले पाहिजे तर मग एलिया सर तर त्याला हाकलूनच लावणार आहेत की वो तो होने वाला नहीं, बनना है तो तू मेरे जैसा बन, नहीं तो निकलो. Now some will say, आता काही लोक म्हणतील does it mean that if my friends are rich and famous, I will also become rich and famous? याचा अर्थ मग असा होतो का पास्टर माझे मित्र श्रीमंत आणि प्रसिद्ध आहेत तर त्यांच्या संगतीत राहून मी पण श्रीमंत आणि प्रसिद्ध होणार आहे. Your being with them does not mean that you want to become rich and famous. त्यांच्या संगतीत तुम्ही राहून असं काही नसतं ना की तुम्हाला पण श्रीमंत आणि प्रसिद्ध व्हायचंय. It all depends on what you want. तुला काय हवंय याच्यावर सगळं अवलंबून असतं ना रे. Sometimes some people always stay with the rich, कधी कधी काही माणसं फक्त श्रीमंत माणसांच्या संगतीतच राहतात. not to learn how they became rich, but to get something out of their riches. ते श्रीमंत कसे झाले तो मार्ग शिकायला नाही तर त्यांच्या श्रीमंतीतनं थोडं धन मलाही मिळावं म्हणून राहतात. And so they stay in the lowest place all their lives. आणि मग आयुष्यभर खालच्याच स्तरात असतात ते लोक. If you want to stay with the rich and the famous, adapt to their lifestyle. What made them to become that, you also become. श्रीमंत आणि प्रसिद्ध अशा लोकांच्या संगतीत राहायचं असेल तर त्याच्या मागची इच्छा अशी असू दे की हे एवढे श्रीमंत कसे झाले, त्यांनी काय केलं ते मला पण करायचं आहे. Sometimes when I flow with wicked people, कधी कधी जेव्हा दुष्ट लोकांबरोबर मी असतो I feel very uneasy. मला कसं तरीच होतं, अनइझी वाटतं मला. I mean, the more I can tolerate their evil, that means I'm becoming like them. आणि त्यांचा दुष्टपणा जर मी दिवसेंदिवस सहनच करत राहिलो तर याचा अर्थ असा लागेल की मी त्यांच्यासारखा बनत चाललोय. But if you are mature, पण जर तुम्ही समंजस आहात go with them, तर त्यांच्यावर जा, but with only one thought, that how I can bring him to the truth. पण एकाच विचाराने जा की ह्याला मी सत्यात कसं आणू. Because Jesus also was called the friend of sinners. कारण येशूंनाही पाप्यांचा मित्र असं नाव होतं. He was going in the house of the publicans and the आणि sinners. जकातदारांच्या पाप्यांच्या घरी येशू पण जात असायचे. But that never changed him. पण त्यातनं येशू बदलले नाहीत, They changed. ते बदलले. That shows how mature Jesus was. म्हणजे येशू किती समंजस आणि प्रौढ होते. Amen. आमेन. We need to apply the same in our lives too. तेच तत्व आपल्या जीवनात आपण I वापरायचं. want everyone to become like me. माझी इच्छा आहे की सगळ्यांनी माझ्यासारखं व्हावं. Amen. So Jesus sat with them. तर येशू त्यांच्याबरोबर बसले. He loved their company, but he didn't love their evil. येशूंनी त्यांच्या संगतीवर प्रेम केलं पण त्यांच्या दुष्टाईवर प्रेम नाही केलं. He sat with them to save them. आणि येशू त्यांच्या संगतीत अशासाठीच बसायचे की त्यांचं तारण व्हावं. Because he came to seek and save them that were lost. कारण जे हरवलेत त्यांनाच तारायला आणि शोधायला येशू आले. But whenever he met the Pharisees, he blasted them. पण जेव्हा केव्हा येशू परुषांना भेटले, परुषांना तर येशूंनी खूपच म्हणजे ओरडले येशू त्यांना. Why? का? Because they pretended to be कारण believers परुषी नुसतं ढोंग करायचे की आम्ही बिलिव्हर आहोत, while they were not. पण ते बिलिव्हर नव्हते. The worldly people did not pretend to be जगिक लोकांनी believers, ढोंग नव्हतं केलं की आम्ही बिलिव्हर आहोत. but they were ignorant of the truth. ते अजाण होते, सत्य त्यांना माहिती नव्हतं. फरक आहे हा. And that is the difference. That's why Jesus sat with the publicans and the sinners, not with the Pharisees. हा फरक पडतो. म्हणून तर येशू ख्रिस्त जकातदार आणि पापी यांच्या संगतीत बसले कारण ते अजाण होते. पुरुषांच्या संगतीत बसले नाही कारण त्यांना सगळं माहिती होतं तरी ते ढोंगी होते. Praise the Lord. आमेन. We'll continue next मी week. म्हटलो ना पुढच्या आठवड्यात सुद्धा मी हे सुरू ठेवणार आहे, तर बाकीचं पुढच्या आठवडी बोलू. I pray these points, these 5 points may work miracles in प्रार्थना your माझी life. अशीच आहे, 5 मुद्दे तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणू देत. Amen. Thank you, Jesus. Now is the time to just lift our hearts to the Lord आत्ताची वेळ आहे आपलं हृदय प्रभूकडे सर्वांनी आणा and glean some very important lessons from today's message. आणि आजच्या संदेशातनं काही महत्त्वाचे धडे शिका. The word teaches us so many things. देवाचा शब्द ऐकता आपल्याला खूप काही शिकवतो. Sometimes it is better than prophecy.
आणि कधी कधी भविष्यवाण्यांपेक्षा हे चांगलं असतं, because the word builds your life. कारण देवाचा शब्द आपलं जीवन बांधतो. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Just look to God, प्रभूकडे बघा सर्वांनी केवळ, seek His face, प्रभूला शोधा and let these words enter your hearts. आणि हे शब्द तुमच्या हृदयात प्रवेश करू दे. Let these words bear fruit in your या lives. शब्दांद्वारे तुमच्या जीवनात फळ येऊ दे. If you keep these words, तुम्ही जर हे शब्द पाळले, Jesus said, whoever keeps these saying of mine येशू म्हणाले, हे माझे शब्द जो कोणी पाळेल is like a wise man who built his house on the rock. तो अशा शहाण्या माणसासारखा असेल की ज्याने आपलं घर खडकावर बांधलं. The rain descended, the rain came, the flood came, but the house stood strong. पाऊस वारा वादळ सगळं आलं पण घर उभं राहिलं. I pray मी प्रार्थना करतो that you associate with yourself with the right people, तुम्ही स्वतःला योग्य लोकांच्या संगतीत ठेवा that you spend more time with those who are strong in the Lord. आणि जी माणसं प्रभूमध्ये खंबीर आहेत त्यांच्या सहवासात जास्त वेळ घालवा. Anybody who is building your life, जो कोणी असा की तुमचं जीवन बांधायला कारणीभूत ठरतो, who is a blessing to you, तुमच्यासाठी जो आशीर्वाद आहे, never leave that person. अशा लोकांना सोडू नका. Lord, प्रभू, I thank you for this day. आभार मानतो या दिवसासाठी मी तुझे. Bless all my people. माझ्या सर्व लोकांना आशीर्वादित कर. Let this word sink in their hearts, हा शब्द त्यांच्या हृदयात अगदी रुजू दे and let this word आणि bear fruit in their lives. आणि या शब्दाद्वारे त्यांच्या जीवनात फळ येऊ दे. Bless them and prosper them. आशीर्वादित करून त्यांना समृद्ध कर. I know, Father, मला ठाऊक आहे बापा, if they keep company with the believers जर विश्वासू लोकांची संगत त्यांनी धरली, and the right people, योग्य लोकांच्या संगतीत जर ते राहिले, their lives will be made. तर त्यांचं जीवन बनेल. Your life will be made from today, तुमचं जीवन आजपासून बनेल. because I know you're going to adapt yourself to the teachings of Jesus. कारण मला माहितीये तुम्ही येशू ख्रिस्तांच्या शिकवणी आत्मसात करणार आहात And so from today you shall greatly benefit. आणि म्हणून आजपासून तुमचा खूप मोठा लाभ होईल. You shall be blessed greatly. तुम्ही फार मोठे आशीर्वादित व्हाल. Every area of your life you will prosper. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्ही समृद्ध व्हाल. Thank you, Father. धन्यवाद देव Thank you, बाप्पा. Master. धन्यवाद. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूंच्या नावात आरोग्यवान व्हा. Be prosperous in the name of Jesus. येशूंच्या नावात समृद्ध व्हा. Amen and amen. आमेन आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please don't forget, कृपा करून हे विसरू नका, coming Sunday, येत्या रविवारी they are going to have Holy Communion. आपण प्रभू भोजन घेणार So आहोत. prepare yourselves तर स्वतःची तयारी करा and we will have a wonderful time. आणि छान आपला वेळ जाईल देवाच्या सहवासात पुढच्या आठवड्यात सुद्धा. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Amen.